चला नमस्कार, विघ्नार्थ अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2024 मध्ये जे पेपर झालेले आहेत त्याच्यातले आपण 10 प्रश्न घेऊन आले आहेत आणि या व्हिडिओमध्ये ते 10 प्रश्न कसे आपल्याला कमीत कमी वेळेत सॉल्व करायचे होते ते आपण बघणार आहोत। बघा मित्रांनो, आता काय आहे आणि जर मित्रांनो तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेची जर तयारी तुम्ही विघ्नहर्ता अकॅडमी सोबत करू इच्छित असाल तर आपलं विघ्नहर्ता अकॅडमी म्हणून एक प्ले स्टोअरवरती ॲप्लिकेशन आहे। ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा आणि ते डाउनलोड झाल्याच्या नंतर त्याच्यावर तुम्हाला कोर्स दिसेल, गणित आणि बुद्धिमत्तेचा आणि मराठी व्याकरणाचा, हे 3 कोर्स तुम्हाला दिसतील। त्याच्यामध्ये तुम्हाला जो तुमचा वीक पॉइंट असेल त्याच्यासोबत तुम्ही तयारी करू शकता। चला, आता प्रश्न पहिला काय आहे, रायगड चालक 2024 मध्ये आलेला प्रश्न आहे। प्रश्न काय, एका निवडणुकीत उभे असलेल्या 2 उमेदवारांपैकी ज्याला 40% मते मिळाली तो 25,050 मतांनी हरला, म्हणजे तो हरला आहे। तर जिंकलेल्या उमेदवाराला एकूण किती मते मिळाली असा आपल्याला प्रश्न आहे। आता मला मित्रांनो सांगा, एकूण मते किती असतील, तर सर 100% असतील ना। मग 100% मधून हे 40% हरलेल्याला मिळालीत, म्हणजे जिंकलेल्याला किती मिळाली असेल, तर जिंकलेल्याला सर 60% मते मिळाली असेल। एवढं क्लिअर आहे? हो, एवढं दिसतंय ना बरोबर? हां, तर चला, तर ते 60% मते असतील। हां, आता 60% मते आहेत, मग याला 40 मिळाली आहे, म्हणजे ह्या 60% मधून बरोबर, हे 60% मधून 40% मते त्याला मिळाली, म्हणजे 20% मते कोणाला एक्स्ट्रा मिळाली आहे, तर जिंकलेल्याला 20% मते जास्ती मिळालेली आहे। म्हणजे याला 40 आणि याला 40, कारण उमेदवार 2च आहे ना। मग एकाला 40% मते मिळाली आहे आणि दुसऱ्याला 40% मते मिळाली आहे, म्हणजे इक्वल झालं आहे बरोबर। आणि पण हे किती झालं आहे, तर हे 80%च झाले ना। मग 100% मधून जर आपण 80% वजा केले तर उरतात किती, 20%, म्हणजे हे 20% मते जिंकलेल्या उमेदवाराला मिळाली बरोबर। एवढं क्लिअर आहे? तर हो सर। आता बघा, हा प्रश्न कसा आपल्याला सॉल्व करायचा होता। आता 40% हरलेल्याला मिळाली, जिंकलेल्या 60% मिळाली, म्हणजे हे 20% त्याला एक्स्ट्रा मिळाली। आणि 20% म्हणजे आपल्याला दिलं आहे की एवढे मतं आहेत। 20% म्हणजे किती आहेत, तर एवढ्या मतांनी हरला ना, म्हणजे 20%ची किंमत ही दिली आहे, म्हणजे सर 25,050 म्हणजे आहे 20%। आणि आपल्याला विचारली काय, तर आपल्याला विचारली एकूण, तर एकूण किती आहे, तर एकूण सर 100%। 100% म्हणजे किती, बस इथे गुणाकार टाका आणि हा 20 सर आता इथे भागिले आणा आणि याला फक्त मित्रांनो आता कटछाट करा। आता बघा काय आहे कटछाटमध्ये, आता 20 × 20, 20 × 5 सर 100। आता 5 ने 0 ला गुणा, म्हणजे काय येईल 0, 5 × 5 25, पुढे 0 आहे, म्हणजे आपलं काय येईल, तर सर 25, 5 × 5 25, 25ची काय असेल, तर 25ची सर 5, हच्च्याला किती 2, 5 दुनी 10, 10 आणि 2 सर तर 12, म्हणजे एकूण मते किती आहेत सर, तर एवढे आहेत, 1,25,250 मते आहेत एकूण। आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर 1,25,250 मत ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे। रायगड चालक 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे। फक्त तुम्हाला समजायला पाहिजे होतं, हरलेल्याला 40% मतं मिळाली, म्हणजे जिंकलेल्या 60% मिळाली असेल। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करायचं होतं। चला नेक्स्ट प्रश्न बघूयात ना। चला, आता बघा मित्रांनो, ह्या प्रश्नाला आपल्याला कसं सॉल्व करायचं होतं। आता हा प्रश्न आपल्याला काय आहे बघा, एका गावची लोकसंख्या किती आहे, तर 24,000 आहे। ती दरवर्षी 5% वाढते, 3 वर्षानंतर किती होईल असा आपल्याला प्रश्न आहे। तर पहिले बघायचं, हे जे टक्के आहेत ना 5% याच्यावरती फोकस करायचं आहे। याला आपण असं लिहू शकतो, याला फक्त आता कटछाट करायचं आहे। 5 × 5, 5 दुनी म्हणजे 5 × 5 आणि हे 5 दुनी 10 आणि हा 0 इथे, म्हणजे एकास 20 आलं। मग आता एकास 20 म्हणजे काय आहे, हे 20 म्हणजे बेस किंमत आहे आणि ह्या 20 वरती 1 रुपये वाढलाय एका वर्षासाठी। मग आपण हे सर 20 लिहिणार आणि हे वाढलंय किती यांची बेरीज करणार, म्हणजे हे 21, म्हणजे पहिल्या वर्षी 21 वाढलंय बरोबर। असं किती वर्षात म्हटलं आपल्याला, असं 3 वर्षानंतर मग आपल्याला म्हटलंय, म्हणजे सर मी इथे 3 लिहिणार आणि इथे 3, म्हणजे 20चा घन आणि 21चा घन मला माहिती पाहिजे। आता 20चा घन किती आहे सर, तर 20चा घन 2चा घन किती आहे, तर 8, 1 0 आहे म्हणून 3 0, म्हणजे 8,000। आता 21चा घन किती आहे, तर 9,261 सर। बस एवढं क्लिअर आहे। आता बेस किंमत किती आपली, तर सर बेस किंमत आहे सर आपली 8,000
आणि बेस गणितामध्ये किंमत किती असतात तर 24,000. म्हणजे हे 24,000वरती आता किती होईल तर हे 9,261 म्हणजे आपल्याला किती, बस हे एवढं आपल्याला काढायचं आहे. इथे फक्त गुणाकार टाका आणि हा 8,000 मित्रांनो फक्त भागीला आणा. हां, आता फक्त याची कटछाट करा. हे 102030 102030 8 1 8 8 3 24 आणि मग आत्ता 9,261 आणि 3 यांचा गुणाकार करा. 3 1 सर 3 3 सक 18 18 8 ह्याच्याला किती 1 3 2 6 6 1 सर आणि 7 आणि मग 3 9 तसं 27 ह्याच्याला काहीच नाही. मग हे 3 9 27 म्हणजे 27,783 एवढी किंमत होऊन जाईल 3 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर 27,783 हे आपलं असेल उत्तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे आपल्या मित्रांनो ह्या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं. SRPF गट क्रमांक 4 नागपूर 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाला आपण नाहीतर काही विद्यार्थी या प्रश्नाला कसं सॉल्व करतात मी तुम्हाला सांगतोय बघा. ते पहिल्या वर्षीचं काढतात. मग सर हे 24,000 आहे, हे 24,000 त्याच्यावरती 5% काढणार भागीला 100 हे पहिल्या वर्षी. मग याची जे उत्तर येईल हे 0 0 कॅन्सल. मग आता 0 5 चूक 20 0 ह्याच्याला 2 5 2 10 10 2 सर 12 म्हणजे 1200. मग करतील हे 24,000 मध्ये मग 1200 ॲड करतील, यांची बेरीज करतील 0 0 2 5 आणि 2 हे निघाली. मग दुसऱ्या वर्षीचं काढतील हे सर 25,200 वरती 5% आणि भागीला 100. मग हा 0 0 कॅन्सल करतील 5 2 10 ह्याच्याला 1. आपण असं करणार नाही, ही मेथड रॉंग आहे. जो विद्यार्थी या मेथडनुसार करतोय त्याचा रिझल्ट कन्फर्म आहे की येत नाही म्हणजे येत नाही. ठीक आहे, चल आता हा पुढचा गणित बघा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3 गडचिरोली पोलीस भरती 2024 मध्ये आलेला आहे. जर मित्रांनो तुम्हाला विघ्नहर्ता अकॅडमीसोबत गणिताची बॅच करायची असेल तर नाममात्र रुपयामध्ये आपण गणिताची बॅच लॉन्च केलेली आहे. विघ्नहर्ता तुम्ही जर प्ले स्टोअरला गेलं आणि विघ्नहर्ता हे नाव जर टाकलं विघ्नहर्ता अकॅडमी तर तुम्हाला त्याच्यावरती प्ले स्टोअरवरती दिसेल आणि त्याच्यामध्ये गणिताचा कोर्स आहे, बुद्धिमत्तेचा कोर्स आहे. ते एकदम कमी पैशामध्ये तुम्हाला तिथे ते जॉईन करता येईल. ठीक आहे, चल आता एका वहीची दर्शनी किंमत किती आहे सर तर 80 रुपये असून दुकानदाराने त्यावर 15% सूट दिल्यास ग्राहकाला ती वही कितीला मिळेल असा प्रश्न आहे. आता काय आहे 80 रुपये किंमत आहे आणि त्याच्यावर 15% सूट दिली म्हणजे 80 रुपयाला मी बेस 100 मानू शकतो. हो सर, म्हणजे हे 100 रुपये म्हणजे हे सर माझे 80 आहेत बरोबर. म्हणजे ही पूर्ण किंमत आहे ना पहिले, म्हणजे हे पहिले आपल्याला 100 धरावं लागेल. 100 म्हणजे 80. सूट किती दिली आहे तर 15%. ह्या 100 वरती सूट दिली असेल ना, मग हे सूट किती येईल तर सूट सर 85 येईल बस. आता इथं प्रश्नार्थ चिन्ह म्हणजे हा आपल्याला काढायचा आहे ना किंमत किती आहे, बस इथे हा 100 फक्त भागीले आणा. आणि आता मित्रांनो कटछाट करा फक्त. हा 0 0 कॅन्सल, बेचूक 8 बेपंच 10 5 1 5 5 7 35 17 चूक तर 17 चूक सर 68. म्हणजे सूट दिल्यावरती त्या ग्राहकाला ती वही कितीला मिळाली तर 68 रुपयाला मिळाली. आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, चल आता हा गणित बघा मित्रांनो काय आहे. एक्सचे 5% बरोबर 50 आहे तर एक्सची किंमत आपल्याला विचारली आहे. एक्सची किंमत काय आहे. आता ह्या गणिताला आपल्याला कसं सॉल्व करायचं होतं हे बघा. एक्सचे आता एक्सचे म्हणजे काय आहे तर गुणाकार 5% आहे म्हणजे सर मी 5 भागीला 100 करणार आणि बरोबर किती आहे तर सर 50. एवढं क्लिअर आहे. फक्त या गणिताला मी लिहिलं आहे. आता बस गुणाकार करा. 5x म्हणजे किती सर हे 5x असेल आणि हा काय असेल 100 आणि बरोबर किती असेल 50. आता मित्रांनो याला आत्ता इकडे 100 काय आहे भागीला तर तिकडे काय होईल तर गुणीला होईल. म्हणजे सर हे 5x बरोबर. इथं यांचा जर गुणाकार 5 1 5 आणि हे 3 0 म्हणजे 5000 झालं. आत्ता फक्त याला हा इकडे काय आहे 5x
आहे ना ते, यांचं गुणाकाराचं चिन्ह आतमध्ये आहे, इकडे गुणाकार तिकडे काय होईल तर भागाकार. एक्स बरोबर मी जर ह्या 5000ला जर 5ने जर भागलं तर काय उत्तर निघेल आपलं. एक्स बरोबर एक्स बरोबर हा 5 1 5 म्हणजे काय होईल 1000 निघेल. एक्स बरोबर किती आहे सर मग, तर एक्स बरोबर आहे सर मग 1000 रुपये आहे सर. एक्सची किंमत किती आहे, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. एक्सची किंमत आहे सर 1000 रुपये. सातारा पोलीस भरती 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आणि असे प्रश्न आपल्या मित्रांनो येतात, फक्त काही नाही, कसं तुम्हाला सॉल्व करायचं आहे ते व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. आणि जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला आता हा पुढचा प्रश्न घेऊयात. आता हा पुढचा प्रश्न काय आहे बघ. एका परीक्षेत एक्स आणि वाय हे दोघे एकूण गुणापैकी क्रमश 60% व 30% गुण प्राप्त करतात. कोण आहे तर हे दोन जण आहेत, एक्स आणि वाय. तर एक्सने 60% घेतले आणि वायने किती घेतले तर 30% घेतले सर. त्यांच्या प्राप्त गुणांची बेरीज किती आहे तर बेरीज त्यांची ही आहे 783. तर परीक्षा एकूण किती गुणाची होती आपल्याला विचारलं आहे. एकदम सोपं आहे मित्रांनो. आता बघा एक्स आहे आणि हा वाय आहे. एक्सला किती टक्के गुण मिळाले तर सर 60% आणि याला किती वायला किती मिळाले तर 30%. आणि दोघांची बेरीज विचारली आहे म्हणजे आपण दोघांची बेरीज 90 करणार. आणि 90 म्हणजे आपल्याला गुण दिले इथे किती आहे तर 783. मग तेच सर 700 हे 90 म्हणजे 783. आणि आपल्याला विचारलं आहे काय तर एकूण परीक्षा एकूण किती गुणाची होती. तर एकूण गुण म्हणजे 100 पैकी परीक्षा असेल ना, हे सर 100. इथे फक्त गुणाकार टाका आणि हा 90 सर भागीला आणा बस. आता फक्त मित्रांनो याला कटछाट करा. आता काय करायचं आहे, हा 0 कॅन्सल, 9 1 9 9 8 सर 72 उरले किती 6, त्याला 3 जोडा, 9 7 63 मग हे सर 7 63 कटलंय पूर्ण. आता बाकी काहीच नाही. मग हा 0 आहे ना, हा 0 तिथं लावून घ्या म्हणजे 87 आणि हा 0 म्हणजे 870 तुमचं असेल उत्तर. तर अशा प्रकारे मित्रांनो SRPF गोंदिया 2024 मध्ये आला हा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न तुम्हाला अशा प्रकारे सॉल्व करायचं होतं. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 असेल तुमचं उत्तर 870. तर अशा प्रकारे जर तुम्हाला मित्रांनो विघ्नहर्ता अकॅडमीसोबत गणित पूर्ण क्लिअर करायचं असेल तर असे तुम्हाला एकदम शॉर्ट ट्रिकमध्ये गणित तुम्हाला भेटतील. ठीक आहे. चाल आता हा पुढचा प्रश्न घ्या. आता हा प्रश्न काय आहे बघा, प्रश्न क्रमांक 6. एका वस्तूची किंमत 20% वाढवली व नंतर 20% कमी केली तर व्यवहारात किती टक्के वाढ अथवा घट झाली, असा हा प्रश्न आहे. आता मित्रांनो एक लक्षात घ्या, ज्या संख्येमध्ये बघा सेम वाढ आणि सेम घट असेल म्हणजे आता इथं 20% वाढ आहे आणि 20% काय आहे तर सर घट आहे, दोन्ही सारखे आहेत. जर आपल्याला दिले 30% वाढ आणि 30% घट, तर जर दोन्ही गोष्टी सारख्या असतील, एक सारखी तेवढीच वाढ आणि तेवढीच घट, तर त्या व्यवहारामध्ये लिहून घ्या की जर अशा व्यवहारामध्ये नेहमी घट किंवा तोटा किंवा घट होते असं लिहा. म्हणजे आपल्याला घट नेहमी तोटा होतो. जर तेवढीच वाढ आणि तेवढीच घट असेल तर त्या व्यवहारात आपल्याला तोटा होतो, हे लिहून टाका. आता किती तोटा होतो सर, तर आता बघा 4% आहे तर 4. तर आपण काय करायचं, हे 20 आहे ना, 20 आता 20चा वर्ग करायचा. 20चा वर्ग किती आहे तर 20चा वर्ग आहे सर 400 आणि भागीला किती आहे तर भागीला लिहायचं आपल्याला 100, कारण हे 100% आहे ना, हे तोटा मग 100. आता फक्त कारण की आता बस कटछट 1 2 हे 2 0 कॅन्सल म्हणजे 4% झालं आहे आपल्याला काय तर घट आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 4% घट. अशा प्रकारे ह्या गणिताला आणि चंद्रपूर 2024 आणि 2024 मध्ये आलेलेच गणित आपण मित्रांनो घेतोय की जेणेकरून तुम्हाला एक पॅटर्न कळेल, कसं परीक्षेत प्रश्न विचारतात हे तुम्हाला कळेल. ठीक आहे. आणि आपल्या जे काही आपली मित्रांनो जी ॲप्लिकेशनवरती आपली बॅच आहे त्या बॅचच्या बाहेर मी तुम्हाला सांगतो एकही गणित आणि एकही बुद्धिमत्ता पोलीस भरतीमध्ये जात नाही. त्या बॅचचं जर तुम्ही ती बॅच परचेस केली तर तुम्हाला 50 पैकी 45+ घेण्याची 100% हमी घेते विघ्नहर्ता अकॅडमी.
म्हणजे तुम्हाला 45 प्लस मार्क पडतील म्हणजे पडतील. ठीक आहे. चल आता हा पुढचा गणित घेऊया. पुढचा गणित घे बघा. आता काय आहे, एका संख्येच्या एका चतुर्थांश आकड्याची 5 पट एक संख्या आहे, तिचा एक चतुर्थांश आकड्याची 5 पट 100 येते, तर ती संख्या कोणती असं आपल्याला विचारलं आहे. ठीक आहे. आता एका संख्येच्या एका चतुर्थांश म्हणजे एक संख्या आहे बरोबर, त्याच्या म्हणजे इथं गुणाकार आहे, एक चतुर्थांश बरोबर आकड्याची 5 पट म्हणजे हे सर 5 पट बरोबर किती येते, तर बरोबर सर 100 येते. तर ती संख्या कोणती म्हणजे एक्स कोणता आपल्याला विचारलं आहे. आता बस मित्रांनो, आता याला फक्त आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता इथं काय करायचं आपल्याला, हा एक्स आहे ना, हा 5 बघा, एक्स बरोबर 4 गुणिला 5 बरोबर हे 100. आता पुढे काय करायचं आपल्याला, आता बस हा गुणाकार करा बरोबर, 5x म्हणजे हे सर 5x हे 4 बरोबर किती आहे, तर सर 100. आता पुढे करायचं आपल्याला, आता हा 5x आहे, हा इकडे भागिला तिकडे काय होईल, तर गुणिला हा सर 400 झाले आहे ना. आता 4ने जर याला गुणलं तर, आणि आता बस आता हा x आहे आणि हा 400 भागिला काय होईल, तर सर 5 5 8 40 आणि हा वरती म्हणजे x बरोबर काय निघाले सर, तर x बरोबर निघाले आपल्याला किती आहे 80. x बरोबर आहे आपलं 80. म्हणजे x ती संख्या कोणती आहे मग, तर एका संख्येच्या ती संख्या आहे सर 80. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. नवी मुंबई पोलीस भरती 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे. चाल आता हा पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 8 बघा काय आहे. एका परीक्षेमध्ये 700 पैकी 455 विद्यार्थी नापास झाले, तर किती टक्के विद्यार्थी पास झाले असा आपल्याला प्रश्न आहे. आता बघा मित्रांनो, आता 700 पैकी पहिले फेल किती झाले ते बघा, म्हणजे आता समजेल आपल्याला. म्हणजे हे 700 सर 700 पैकी हे 700 आहे, 700 पैकी 455 हे काय झालेले आहेत, तर नापास झालेले आहेत. मग आता जे उरलेत, आता बघा 10 मधून 5 गेले तर 5 हे परत 10 मधून 6 गेले तर 4 आणि ते किती 2 म्हणजे 245 काय झालेत, तर पास झालेले आहेत. बस मग हे सर 245 भागिला किती एकूण संख्या हे 700 आणि गुणिला किती, तर गुणिला सर 100. बस आता मित्रांनो फक्त कटछाट करा. हे 1 0 0 हे 0 0 कॅन्सल, 7 1 7 7 त्रिक 21 उरले किती 3, त्याला 7 5 तर सर 35 म्हणजे 35% विद्यार्थी काय झालेत, तर सर पास झालेत. 35% विद्यार्थी किंवा 35 विद्यार्थी पास, 35% काढले ना आपण, हे 100 म्हणजे 35% विद्यार्थी पास झालेत. आहे सरस ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. आणि बुलढाणा पोलीस भरती 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. आणि असेच प्रश्न आपल्याला रिपीटेड होतात. जेवढं तुम्ही PYQचं ॲनालिसिस करसाल तेवढं तुमचा फायदा आहे. ठीक आहे. चला आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा पुढचा प्रश्न काय आहे बघा. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 36ने निषेध भाग जातो, म्हणजे कसोटी हा चॅप्टरमधला हा प्रश्न आहे. काय विचारलं आपल्याला, 36 सर आपण कशाची कसोटी शिकलो होतो, तर सर 2ची शिकलो, 3ची शिकलो, 4ची, 5ची, नंतर 7ची सर, नंतर सर 8ची, 9ची, 11ची आणि मग कोणाची शिकलो, तर बस एवढ्याच कसोट्या आपण शिकलो. आणि मग 36ची जर याच्यात आली आहे ना, मग 36चं कसं सॉल्व करायचं सर, आपल्याला 36 कितीही विचारलं तर एवढ्या कसोटीच्या बाहेर आपण याच्यावरती ते सॉल्व करू शकतो बरोबर. हे मी तुम्हाला आपल्याला लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला कितीची विचारो, 72ची विचारो, 36ची विचारो, 11ची विचारो, ह्या याच्यावरती आपण क्लिअर करू शकतो. आता मित्रांनो 36ने भाग जाईल अशी संख्या कोणती आहे. आता मित्रांनो हे 36 आहे ना, 36ला कोणत्या संख्येने भाग जातोय, तर सर नम च्यूक 36 म्हणजे ह्याला यांची कसोटी लावायची. आता 4ने भाग जाईल त्या संख्येला घ्यायची आपल्याला. आता 4ने भाग 55ला जातो का शेवटच्या 2 अंकेला, तर नाही सर, म्हणजे हे माझं उत्तर नाही. इथे जातो का, तर नाही, म्हणजे हे माझं उत्तर नाही आहे. आता 24ला सर भाग जातो ना 28ला भाग जातो, एवढं क्लिअर आहे. हो आता बस 4ने जर भागी जात नाही. आता 9ने, 9ची कसोटी काय आहे,
तर 9 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज 9 पर्यंत 9 आणणे, कट करणे आणि बाकी जर 9 उरत असेल तर 9ने भाग जातो. मग आता 7 आणि 2 9 सर, 8 आणि 2 10 सर, म्हणजे 1 आणि हे 4 म्हणजे किती सर, तर 5. मग 5 तर 9 पेक्षा लहान आहे, म्हणजे या संख्येला भाग जात नाही. म्हणजे उरलं की आपल्याकडे हेच ऑप्शन, म्हणजे यानं उत्तर जाईल. बरोबर. 8 आणि 2 10, 10 म्हणजे 9, 1 उरला, 1 हे 9 म्हणजे कॅन्सल. 6 आणि 3 9 कॅन्सल, म्हणजे उरलं का, एक तर 0 किंवा 9 पाहिजे मला, त्या संख्येला भाग जातो, म्हणजे माझं उत्तर असेल 4 नंबर. जालना पोलीस भरती 2024मध्ये आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. आणि अशा प्रकारे तुम्हाला असे प्रश्न तुम्हाला टॅकल करायचं होतं. ठीक आहे. जर मित्रांनो तुम्हाला विघ्नहर्ता अकॅडमीसोबत गणिताची परिपूर्ण आणि चांगली तयारी करायची असेल तर विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल किंवा विघ्नहर्ता अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्या डाउनलोडवरती आपण गणित आणि बुद्धिमत्तेची बॅच आहे, ती बॅच परचेस करा आणि तिथं गणिताची तयारी आपल्यासोबत करा. आता 72 निषेध भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती, आता असा प्रश्न आहे. आता या गणिताचं उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा की याचं उत्तर काय असेल. ठीक आहे. इथेच आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.